Welcome to the video lecture on wireless LAN client server model. Simply, a client server network refers to a computer networking model that uses both client hardware devices and servers, each with specific functions. The client server model can be used on the internet as well as on a wired or wireless local area network. Examples of client server systems on the internet include web browser and web servers as well as FTP clients, servers and the DNS. क्लायंट सर्व्हर नेटवर्कलाच कम्प्युटर नेटवर्किंगमध्ये क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणून ट्रीट केलं जातं. ही एक सेपरेट टर्म म्हणून ट्रीट केली जाते. येथे क्लायंट आणि सर्व्हर या दोन्हीही ज्या एंटिटीज आहेत या दोघांचंही कॉन्फिगरेशन जे आहे ते वेगवेगळं असतं. क्लायंट्स जे असतात ते रेग्युलर पर्सनल कम्प्युटर्स असतात, व्हेरायज सर्व्हर्स जे असतात ते हायली कॉन्फिगर्ड पॉवरफुल मशीन्स असतात. तर नॉर्मल वर्किंग जे आहे क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये क्लायंट्स जे आहेत डिमांड करत असतात थ्रू सेंडिंग रिक्वेस्ट आणि सर्व्हर जे आहेत त्या रिक्वेस्टच्या अगेन्स्ट रिस्पॉन्सेस जनरेट करत असतात आणि त्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या फुलफिल करण्याचं काम करतात. मग क्लायंट जे आहेत ते सर्व्हिसेस रिक्वेस्ट करू शकतात, मे बी डेटा, मे बी फाईल्स असतील किंवा एखादा रिसोर्स असेल सर्व्हर एंडचा. ठीक आहे, तर याच्यापैकी कुठल्याही टाईपच्या रिक्वेस्ट ज्या आहेत सर्व्हिसेस ज्या आहेत त्या क्लायंट्स थ्रू डिमांड केले जातात आणि सर्व्हर जे आहेत ते सर्व्हर्स या रिक्वेस्टना प्रोसेस करण्याचं वर्क नॉर्मली क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये करत असतो. नाऊ अडेज वायरलेस लोकल एरिया नेटवर्क बऱ्याच ठिकाणी एस्टॅब्लिश झालेले आहेत आणि थ्रू दॅट वायरलेस लोकल एरिया नेटवर्क वी आर एबल टू कनेक्ट अ सर्व्हर किंवा वी आर एबल टू कम्युनिकेट विथ अ सर्व्हर. याचे एक्झाम्पल्स जर पाहायचं म्हटलं तर थ्रू इंटरनेट आपण बऱ्याचशा वेब सर्व्हर्सला कनेक्ट होतो. बऱ्याचदा आपण ईमेल सर्व्हरसोबत वर्क करत असतो. देन FTP क्लायंट्स थ्रू आपण फाईल्स शेअर करत असतो. त्याच्यानंतर DNS सिस्टम्स थ्रू आपण बऱ्याचदा डेटा जो आहे तो ॲक्सेस करत असतो. तर क्लायंट्स जे असतात ते नॉर्मल PCs असतात आणि या PCsवरती नेटवर्क बेस्ड सॉफ्टवेअर्स असतात आणि थ्रू दीज सॉफ्टवेअर्स आपण सर्व्हिसेससाठी रिक्वेस्ट पाठवत असतो आणि आलेले रिस्पॉन्सेस जे आहेत ते रिस्पॉन्सेस रिसीव करत असतो. तर सध्या वायरलेस कम्युनिकेशनचा युसेज वाढलेला असल्यामुळं जे कुठले डिव्हायसेस सध्या आपण यूज करणार आहोत ते PCsच असले पाहिजेत असं काही फिक्स नाही आहे. तुमची कुठलेही मोबाईल डिव्हायसेस किंवा गॅजेट्स जसं की तुमचं सेलफोन आहे, तुमचा PDA आहे, ठीक आहे, किंवा तुमचं नोटबुक आहे, तुमचं लॅपटॉप आहे, कुठलाही डिजिटल गॅजेट ॲज अ क्लायंट म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकेल. अट हीच आहे की त्या क्लायंटवरती तुमचे नेटवर्क बेस्ड ॲप्लिकेशन्स असणं मस्ट आहे. थ्रू दॅट ॲप्लिकेशन्स तुम्ही तुमच्या ज्या काही रिक्वेस्ट आहेत त्या रिक्वेस्ट थ्रूअर सर्व्हर फॉरवर्ड करू शकाल. तर सर्व्हर्स जे आहेत ते सर्व्हर्स हायली कॉन्फिगर्ड मशीन्स असतात म्हणून ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. तर सर्व्हर्स जे आहेत ते काही डेटाबेस सर्व्हर्स असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचा डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो, प्रिझर्व केला जातो, ठेवला जातो. फाईल स्टोअर करण्यासाठी फाईल सर्व्हर्स असतात, ईमेलसाठी मेल सर्व्हर्स असतात, वेबसाईटसाठी वेब सर्व्हर्स असतात, SMS साठी SMS सर्व्हर्स असतात अँड सो ऑन. सर्व्हर्सचे बरेचसे टाईप्स आहेत. अकॉर्डिंगली तुम्ही त्या सर्व्हरला थ्रू क्लायंट ॲप्लिकेशन कनेक्ट होऊ शकता. सर्व्हर्स जे फीचर्स प्रोव्हाइड करतात ते फीचर्स सगळ्या
किंवा सर्व क्लायंटसाठी सेमच असतात, कारण डेटा जो आहे तो सेंट्रली स्टोअर असणार आहे. सर्व्हर म्हटलं की डेटा जो असतो तो तुमचा सेंट्रल लोकेशनला कुठेतरी स्टोअर असतो आणि जे n नंबर ऑफ क्लायंट्स मे कम्युनिकेट विथ दॅट सर्व्हर पॅरलली. ॲट अ टाइम नंबर ऑफ रिक्वेस्ट, नंबर ऑफ क्लायंट्स रेज करू शकतात फॉर द सेम डेटा. ॲट दॅट टाइम ऑल्सो it is the responsibility of that server to provide the services to those clients. ठीक आहे. अकॉर्डिंगलीच त्या ठिकाणी कॉन्फिगरेशन वगैरे त्या मशीनचं किंवा सर्व्हरचं वगैरे ठरलेलं असतं किंवा ठरवलं गेलेलं असतं. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द ॲडव्हान्टेजेस ऑफ वायरलेस लॅन client server model. So the first advantage is flexibility. Here we are communicating with the help of radio waves. Radio waves have its own advantages, like radio waves can penetrate walls and senders as well as receivers can be placed anywhere. So automatically the concept of mobility is get fulfilled over here. There is no fixed location binded for the senders as well as receivers. The only condition is that within the radio coverage the senders and receivers may present, then only they are able to communicate with each other. So this feature of radio waves provides the flexibility to the wireless LAN client server model. Then next advantage is planning. So no planning is required, no network planning is required, no need to follow a specific topology here, because wireless networks are considered as ad hoc network. So ad hoc networks allow communication without previous planning. Similarly, there is no need to design a network. Even your small devices can communicate to the server with no design. Nowadays whatever devices are designed, that devices are providing the facility that is the wireless facility. So through that wireless facility those devices are able to communicate with the network. Then so the next advantage is robustness. Wireless networks can handle all type of disasters like earthquakes, floods, etc. Whereas your wired infrastructure may be breakdown or collapse in such डिझास्टर्स. इथे कम्युनिकेशन जे आहे ते थ्रू रेडिओ लिंक्स होणार आहे किंवा रेडिओ वेव्स होणार आहे. रेडिओ वेव्सचे जे कुठले ॲडव्हान्टेजेस आहेत त्या ॲडव्हान्टेजेसमुळे इथं सेंडर आणि रिसिव्हरला कोठूनही कोणत्याही लोकेशनवरून कोणत्याही लोकेशनपासून कम्युनिकेशन करणं पॉसिबल आहे, कम्युनिकेट करणं पॉसिबल आहे. फ्लेक्झिबिलिटी हे ॲडव्हान्टेज रेडिओ वेव्सच्या कॅरेक्टरिस्टिक्समुळं पॉसिबल आहे, कारण रेडिओ वेव्स ज्या असतात त्या वॉल्सला पेनिट्रेट होतात, ॲज वेल ॲज सेंडर आणि रिसिव्हर कोणत्याही ठिकाणाहून एकमेकांना कम्युनिकेट करू शकतात. फक्त अट हीच असेल की ते त्या पर्टिक्युलर रेडिओ कव्हरेजमध्ये असले पाहिजेत, त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये असले पाहिजेत. दुसरं कुठलंही या ठिकाणी रिस्ट्रिक्शन त्याच्यासाठी नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज जे आहे ते ॲडव्हान्टेज आहे प्लॅनिंग. इथे वायरलेस नेटवर्क ॲडहॉक नेटवर्क असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही टाईपच्या प्लॅनिंगची तुम्हाला गरज नाही आहे. जसं वायर्ड नेटवर्कमध्ये वायरिंगचे वगैरे प्लॅन्स लागतात तसं इथे कुठल्याही प्लॅन करायची गरज नाही आहे. तसंच सध्या मार्केटमध्ये जे कुठले डिव्हायसेस येत आहेत, इवन ते डिव्हायसेस अगदी तुमच्या पॉकेटमध्ये बसण्यायोग्य असतील, जसे की तुमचं PDA आहे, सेल्युलर फोन आहे किंवा नोटबुक कम्प्युटर्स आहेत, नोटपॅड्स आहेत. ठीक आहे. तर असे डिव्हायसेस जे आहेत ते इनबिल्ट फीचर त्याच्यासोबत घेऊन आलेले आहेत.
ते इनबिल्ट फीचर म्हणजे वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि थ्रू दॅट वायरलेस कनेक्टिव्हिटी तुम्ही वायरलेस क्लायंट सर्व्हर मॉडेलला कनेक्ट होऊ शकता. तर हे एक ॲडव्हान्टेज वायरलेस लॅन क्लायंट सर्व्हर मॉडेलमुळं पॉसिबल झालेलं आहे. त्याच्यानंतर रोबस्टनेस हा शेवटचा ॲडव्हान्टेज म्हणून ट्रीट केला जातो. जसं की नैसर्गिक आपत्ती जे येतात, जसं की डिझास्टर्स, जसं की अर्थक्वेक आहे, फ्लड आहे, ठीक आहे. तर बऱ्याचदा तुमचं वायर्ड नेटवर्क जे आहे ते कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतं किंवा कोलॅप्स होतो. पण नेटवर्क जर वायरलेस असेल तर त्या ठिकाणी तुमचं हे नेटवर्क कोलॅप्स होणार नाही आहे. तसंच काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा या वायरलेस लॅन क्लायंट सर्व्हर मॉडेलचे आहेत, जसे की क्वालिटी ऑफ सर्व्हिस. तर क्वालिटी ऑफ सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी वायर्डपेक्षा थोडीशी लो क्वालिटी तुम्हाला मिळते, कारण या ठिकाणी ओव्हरऑल जी बँडविड्थ मिळणार आहे ती बँडविड्थ थोडीशी लो तुम्हाला मिळत असते, किंवा बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत. इवन दो गव्हर्नमेंटसुद्धा या रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती त्यांनीसुद्धा रिस्ट्रिक्शन आणलेले आहेत. बऱ्याचशा गव्हर्नमेंट एजन्सीजनी सुद्धा रेडिओ वेव्हजवरती किंवा त्याच्या युटिलायझेशनवरती बाइंडिंग्ज आणलेले आहेत, रिस्ट्रिक्शन्स असलेले आहेत. त्याच्यामुळं जे तुम्हाला अवेलेबल रेडिओ स्पेक्ट्रम आहे किंवा जेवढी रेडिओ फ्रिक्वेन्सी तुम्हाला अवेलेबल आहे तेवढ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्येच तुम्हाला तुमचा डेटा सेंड आणि रिसीव करावा लागतो. त्याच्यामुळं समटाईम्स तुमची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी थोडीशी वायर्ड नेटवर्कपेक्षा कमी भेटते. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी लिमिटेड असते आणि डेटा ट्रान्समिशनचा रेशो जर पाहिलात तर डेटा ट्रान्समिशनचा रेशो हाय असल्यामुळं या ठिकाणी मोर पॉसिबिलिटी कशाची आहे तर एरर्स येण्याची आहे. ड्यू टू इंटरफेरन्स हायर डिले किंवा हायर एररचा रेट जो आहे तो वाढत जातो. आणि तुमचा एरर डिटेक्शन अँड करेक्शन रूटीन्स जे आहेत किंवा मेकॅनिझम जे आहे ते सुद्धा काही सिच्युएशन्समध्ये हेल्पलेस ठरतं. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे कंजक्शन. इफ all the clients simultaneously request data from the server, it may get overloaded. आणि याच्यामुळं जे सगळेच क्लायंट्स सायमल्टेनियसली जर डेटासाठी रिक्वेस्ट करत असतील तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली तुमच्या सर्व्हरवरती लोड येईल किंवा ओव्हरलोड येईल आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या एंडला, ठीक आहे, म्हणजे सर्व्हर एंडला कंजक्शन मे बी क्रिएट होऊ शकतं. सर्व्हर एंडला म्हणजे अगदी सर्व्हरवरती नाही आहे, सर्व्हर एंडला म्हणजे त्या पर्टिक्युलर नेटवर्क एरियाला किंवा त्या नेटवर्कमध्ये मे बी कंजक्शन येऊ शकतं. तर वायरलेस लॅन क्लायंट सर्व्हर मॉडेलमध्ये आय थिंक एवढं सफिशियंट आहे.